मला मूल हवंय. उगीच नरसिंहासाठी सगळ्यांची कामं नकोत ना अडून राहायला. मी जाते तिला घेऊन खरेदीला. जा, तिलाही खूप बरं वाटेल. मालक काय लिहिलंय सांगा की. प्रेमपत्र असते की नाही राग्या, ते असं 4 चौघात वाचायचं नसते. लिहिणाऱ्याच्या भावना दुखवतात. ज्या घरात जाशील त्या घरादाराला सुखी कर बाळा. तुझ्या बरोबर गावोगाव फिरायची तयारी आहे माझी, पण दमान घ्यायला सांगू नको. जा, दरवाजा लावा आधी. हातातून निसटणारी वाळू पकडण्याचा प्रयत्न करतेस तू आत्याबाई. कोण हवंय आपल्याला? म्हणजे कोणाला भेटायचं आहे? कुणाला नाही. नाही, मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही? अहो मी जानकी आहे. अरे जानकी असोय तू. बघ मी ओळखलंच नाही तुला. म्हणजे एवढी छान गोड मुलगी कोण फिरते घरात इकडे तिकडे? ते सुमित्राताईंनी नवीन कपडे घेतलेत ना, म्हणून ओळखलं नसेल. ओळखलं होतं मी. गंमत करत होतो तुझी. ते पहिल्यांदा मला वाटलं की मी काल घर सोडून गेले ना, म्हणून ओळखलं नाहीये. तू घर सोडून गेली होतीस काल? बघ आम्हाला कळलंच नाही. मी काल घर सोडून गेले होते. मग काय झालं? इतके वर्ष मला जे करायचंय पण जमत नाहीये ते तू करून दाखवलंयस. म्हणजे म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी आपल्या माणसांपासून आपल्याला नाही पळून जाता येत. आणि आता तर आम्ही तुला आपली मानली. मी नाही परत असं करणार. मनापासून वाटलं तर बिनधास्त जा, पण मनापासून वाटलं तरच. हे असं कोणीतरी उगाच ओरडलं, रागावलं, काहीतरी बोललं म्हणून स्वतःपासून पळून जाण्यात काय अर्थ आहे? मला असं वाटतंय की माझ्यामुळे घरात काहीतरी गोंधळ होत आहे. हे बघ जानकी, आम्ही सगळे रक्तानी आणि तू नशिबानी आता ह्या सगळ्या गोंधळाला कायमची बांधली गेलेली आहेस. का, कशासाठी, फक्त त्याला माहितीये. आणि त्याची प्रश्नपत्रिका कधीच फुटत नाही ना. अहिल्याबाई साहेब काय म्हणाल्या? तिला काय वाटणार? काल तू घर सोडून गेलीस, त्याच्या आदल्या रात्री ती गेली होती. उद्या कदाचित मी जाईन. काही असो, घरी परत यायचं हे एकदा मनात पक्क ठरलं ना की मग कितीही वेळा बाहेर गेलं काही फरक पडत नाही. मी जे बोलतोय ते बहुतेक तुझ्या डोक्यावरनं चाललंय. हो, पण तुम्ही ना बोलत राहा. तुम्ही बोलत असलं ना की असं वाटतं की कविताच ऐकतेय. काय सांगतेस? हे अहिल्ये समोर किंवा अहिल्येला बोलू नकोस. हा काय जरा कविता वगैरे तिला. किती वाजले रे दामू? 7:45. दामू नाही आला आज? नाही, आत्याबाई साहेब म्हणाले की तूच चहा घेऊन जा म्हणून आले. ठीक आहे, उद्यापासून दामूलाच यायला सांग. कोणी काहीही सांगितलं तरी.
माझं काही चुकलं का? जा तू. जा तू आता. काय हो असे रात्रीचे येता आणि सकाळी लगेच निघून जाता? तर मग काय कायमचं राहू काय ते? काय हरकत आहे? आणि मग तुझ्या अपमानाचा वचपा कोण काढणार? जाऊ द्या हो ते सगळं, मी केव्हाच विसरले. माझी कोणाबद्दल काहीच तक्रार नाही आता. तुझे नसेल, माझी आहे. एवढ्या स्वस्तात सोडणार नाही मी त्यांना. माझी तर त्यांच्या समोर जाण्याची हिंमतच होणार नाही. अरे येडे, तुला सांगतोय कोण त्यांच्या समोर जायला? फक्त एक काम करायचं, मुंबईला जायचं, युगंधराबाई सरतापेंना भेटायचं. युगंधराबाई? त्या युगंधराबाई दैनिक जागरवाल्या? दैनिक जागरवाल्या. तुझ्या बाबतीत जो काही प्रकार घडला की नाही, तो सगळा त्यांना सांगायचा, सविस्तर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तिखट मीठ लावून वाढवून चढवून सांगायचं. अहो पण त्या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवतीलच कशावरून? अगे येडे, रस्त्यावरचा दगड जरी दादाच्या विरोधात बोलला की नाही, त्याच्यावर पण विश्वास ठेवतील त्या. तू दगड आहेस का? नाही. हा, नशीब. पण काय हो, त्या युगंधराबाईंचं साहेबांबरोबर काही वाजलं होतं का? मी वाजवी ना आता तुझ्या कानाखाली. त्या माणसाने एवढी आबरू काढली तुझी, त्याला साहेब म्हणतात. अहो तसं नाहीये, मला असं म्हणायचं होतं की काही झालं किती झालं तरी सुद्धा त्यांना एक आदर आहेच ना समाजामध्ये. तोच आदर मला कमी करायचा आहे तुझ्या मदतीनं. आणि हे सगळं माझ्यासाठी नाही करत मी, तुझ्यासाठी, तुझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी करतोय. पण हे वाटतंय तितकं सोपं आहे का? युगंधराबाई सोपं करतील. हो, पण या सगळ्यामध्ये माझी बदनामी होईल त्याचं काय? अगं येडे, पेपरात नाव छापून यावं, फोटो छापून यावा म्हणून आयुष्यभर लोक मरतात. पण अशा पद्धतीने माझं नाव आल्यावर समाज माझ्याबद्दल काय विचार करेल? एक आदर्श स्त्री, आदर्श शिक्षिका. कदाचित विरोधी पक्षवाले दादाच्या विरोधात निवडणुकीला तुला तिकीट सुद्धा देतील. मग तुम्ही का नाही येत माझ्या बरोबर? याला गनिमी कावा म्हणतात. आणि आता हे प्रश्न विचारणं बंद कर. मी सांगितलंय तेवढं कर. मुंबई युगंधराबाई, नाहीतर मग गावागावातून फिरत राहशील. अहो पण अर्ध्यातून तुम्ही मला सोडून नाही ना जाणार? अरे पुन्हा प्रश्न विचारला तू. काय सोडायचं आणि काय धरायचं बरोबर कळतं परशुरामला. येऊ? हो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे वाकनीस, पण माझी कधीच अपेक्षा नव्हती की मी सांगितल्या नरसिंह या लग्नाला तयार होईल म्हणून. हो म्हणजे माझंही हेच मत आहे. वनिताचं ठीक आहे, पण जानकी, मला नाही वाटत साहेब तयार होतील. मी प्रयत्नात कसूर सोडणार नाही. आतापर्यंत घरात एक मोलकरीण या दृष्टीने तो तिच्याकडे पाहत होता. आपल्याला हा दृष्टिकोन बदलायचा आहे. पण आत्याबाई, समाजाचा दृष्टिकोन? समाजाला माहिती आहे आपल्या घरची परिस्थिती. नरसिंहाची तडफड, त्याच्या चेहऱ्यावरची मृत्यूची भीती. आत्याबाई, जानकी म्हणजे कोणीतरी तिची जबाबदारी आपल्यावर सोपवून गेले. जबाबदारी आहेच, पण हीच मुलगी उद्या किल्लेदारांची सून झाली तर त्यांच्या 7 पिढ्यांचा उद्धार होणार आहे. हो पण साहेब, सुरुवातीला त्याला जड जाईलच, पण आपण त्याच्यावर हे लादलंच तर. म्हणजे हेच, जानकीला सतत त्याच्या नजरेसमोर ठेवायचं. त्याचं चहा पाणी, नाश्ता, जेवण, खाण सगळं जानकी बघेल. पण याने प्रकरण आणखी बिघडायचं नाही ना?
मला नाही वाटत बिघडेल असं. यात का काय ग, इकडे ये. काय झालं? साहेब म्हणाले की आजपासून त्यांचं सगळं दामू काकाच बघतील. कोणी काही म्हणालं तरी दामू काकाच येतील. तू काय ग, काय झालं? रागावलीस का माझ्यावर? नाही नाही, तू कधी आला? आत्ताच. आणि आई बाबांचं काही कळलं का? नाही. हा पण एक बातमी मी बरोबर घेऊन आलोय. घेऊन आलोय म्हणजे? आता मला सांग, ही बातमी तू ऐकणार का बघणार? म्हणजे बघणार म्हणजे सांग ना, आई बाबांचं काही कळलं का? चल माझ्या बरोबर. अरे असं काय चल करू? ग, अरे चल ना. हे बघ कोण आहे. गण्या. गण्या. हे बघ, तुझ्यासाठी आणले, ते पण विकत, माझ्या स्वतःच्या पैशाने. मी घमेली उचलायचं ना तिथं. अगं बोल की काहीतरी त्याच्याशी. नुसती बघतच बसणार आहेस? नाही, ते इतक्या दिवसांनी पाहिला, विश्वासच बसत नाही येतो आला याचा. आई बाबा कुठे आहेत? ते नाही आले. हा एकटाच भेटला मला. गावात वाड्यावर उभा होता तुला भेटण्यासाठी. काय रे, आई बाबा कुठे आहेत? मला नाही माहित, पण ते आपल्यापासून लांब आहेत. सोलापुरात आहेत, एका धरणाच्या बांधकामावर. अरे मग तू वाड्याबाहेर काय करत होतास? तुला शोधत शोधत पळून आलो गावात. त्यांना एकटं टाकून आला होय? मग ते नाही का तुला एकट्याला टाकून गेले? अरे पण, अरे तुला शोधता शोधता काय झालं असेल त्यांचं? त्यांच्याकडे तेवढा वेळ तरी आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती दगडीत पडत असतात दोघं पण. याला शोधताना वेळ लागायची पाळी येईल रे त्यांच्यावर. पण मी आईला सांगूत आलोय परत येणार आहे म्हणून. नाही, आता ना, आता तू एकटं नाही जायचं. आपण दोघं जाऊ काय त्यांच्याकडे. आज संध्याकाळीच निघत मी तर म्हणते काय आपण. अगं आधी त्याला खाऊ तर दे. 2 दिवसांचा उपाशी येतो. अरे हा, खा रे खा. जानकी, थोडं बोलायचं आहे. हा मग बोल ना. ये खा खा.
सांग ना रे. अरे सांग ना. जानकी तुला काय वेळ लागलाय का? एक तर आधीच तुझ्या घरचे 4 वेगळ्या देशांना, त्याच्यात तू गणाला घेऊन कुठं जाणार आहे? कुठं म्हणजे त्याला माहिती आहे ना आई बाबा कुठे आहेत ते. मग सोलापूरलाच कुठेतरी तुला आम्ही. काय वाटतं तुझे आई वडील तिकडे महालात राहतात? तू काय चेष्टा करतोय का माझी? चेष्टा तू करतेस, स्वतःची पण आणि गण्याची पण. जानकी अगं आत्ता तुझे आई बाबा राहतायत ना, ते नरक आहे नरक. गणाने सांगितलं मला तिथली परिस्थिती. मग त्यांना तिकडे सोडून मी इथे सुखाने राहू? जानकी अगं त्यांची तीच इच्छा होती, त्यांना तुला त्या नरकात न्यायचं नव्हतं. अगं म्हणून तर सोडलं ना तुला इथे. अरे हे माहिती नव्हतं तेव्हा ठीक होतं, पण आता सगळं माहिती झाल्यावर सुद्धा जर मी इथेच राहिले तर माझा विठोबा मला कधी माफ नाही करायचा. हे बघ जानकी, तू इकडे सुखात आहेस त्याच आशेवरती ते तिकडे दगडी फोडतायत, घमिली उचलतायत. आता तू इकडून तिकडे गेलीस त्यांना मदत करायला, तर ते फार खचून जातील ग. पण मग मी आता काय करू? हे बघ, तू तिथे जाण्यापेक्षा ते इथं कसे येतील ते बघ. अरे पण इकडे येऊन ते करणार काय? आता तिकडे पण ते मजुरीचंच काम करतायत ना, तसंच करतील काहीतरी छोटं मोठं काम. पण मी तिकडे नाही गेले तर त्यांना इथे आणणार कोण? मी शोधून काढतो त्यांना. तुझ्या डोळ्यात पाणी बघण्यापेक्षा ते सोलापूरला गेलेलं बरं. मी तुझ्याशी कशी पण वागते, पण लहानपणापासून तूच मला सांभाळून घेत आला. नशीब एवढ्या वर्षांनी का होईना तुला माझं महत्व कळालं. ए जरा बरं बोलले म्हणून उगी डोक्यावर नको बसू, कळलं का? पण तुला आधी काय कळतंय का बघ. तुझ्या त्या भूत्या भावाची इथं राहायची सोय कशी होईल ते बघ आधी. हा मी पण तोच विचार करत होते. मी सुमित्रा ताईंना किंवा आत्याबाई साहेबांना विचारू का? मी आलेच. साहेब आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करायच्या. का पुढे जायचंय का तुम्हाला? नाही, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठीच बोलत होतो. मला काय धाड भरले? कॅन्सर झालाय का ब्रेन ट्यूमर झालाय? साहेब असं बोलू नका. मी आजारी असल्यासारखे माझ्याकडे काय बघताय वाकणीस? चांगला धडधाकड आहे मी. थोड्या वेळ निघायचं आपल्याला, तयारीला लागा. बर. काय घुटमळताय वाकणीस? काय झालंय बोला. काही नाही, असंच. तुमच्या डोक्यात असंच काही नसतं. जे असतं ते पक्क असतं. बोला, काय आहे तुमच्या डोक्यात? आज आत्याबाईंशी बोलताना जानकीचा विषय निघाला. अच्छा, तुमच्या डोक्यात जे असंच होतं ते हे का? म्हणजे काय हरकत आहे साहेब? वाकणीस, आता तुम्हालाही वेगळं समजावायला हवं का? आत्याबाईंचा एक वेळ ठीक आहे, भावनिक होऊन विचार करतात, पण तुम्हाला तरी व्यवहार कळायला हवा ना. मी व्यवहारच बघतोय. काय व्यवहार दिसला तुमच्यासारख्या चाणक्याच्या नजरेला? राजकारणातले मोठे पंडित समजताना स्वतःला. आता बोला की, बोला बोला. भवानी माईने सांगितल्याप्रमाणे सगळे गुण या जानकीमध्ये आहेत. आणि तिच्या या गुणांच्या बदल्यात आम्हाला काय मिळणार आहे? जीवदान. त्यापेक्षा मेलेलं परवडलं. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणारा म्हातारा चाललाय असे विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा मेलेलं परवडलं. साहेब यावर तोडगा काढलाय आपण. कसला तोडगा? माझं बर्थ सर्टिफिकेट बदलणार आहात का अमृता माझी मुलगीच नाही असं सांगणार आहात आता? पण साहेब काहीतरी सुवर्णमध्य काढलाच पाहिजे ना. वाकणीस, ज्या गोष्टीची सुरुवात आणि शेवटच आपल्याला माहित नाही त्याचं मध्य कसा काढणार? आपण जो काढू तो मध्य. तुमचा हा मध्य माझ्या मुख्यमंत्री पदाच्या आड येणार एवढं नक्की. अशी झिथू होण्यापेक्षा राजकीय संन्यास घेऊ आम्ही. या